दरम्यान संजय राऊतांनी अजित पवार आणि सुरेश धस यांच्यावर नेमकी काय प्रतिक्रिया दिल्या आपण पाहूयात। हे पुरावे समोर आलेले आहेत। हे पुरावे समोर आल्यावर अजित पवारांना कोणते पुरावे पाहिजे? अजित पवारांनी भारतीय संविधानामधला किंवा कायद्याच्या पुस्तकामध्ये एक एव्हिडन्स ॲक्ट आहे, इंडियन एव्हिडन्स ॲक्ट, तो बदलला का, वेगळा केला का इंडियन एव्हिडन्स ॲक्ट? हे त्यांनी सांगावं। अजित पवार हे हतबल आहेत, अजित पवार हे नेते नाहीत, अजित पवार हे ॲक्सिडेंटल नेते आहेत। भारतीय जनता पक्षाच्या EVMच्या कृपेनं त्यांना जागा मिळालेल्या आहेत, स्वतःच्या कर्तृत्वावर नाही। जर ते नेते असते आणि महाराष्ट्राचे नेते असते तर त्यांनी बीड प्रकरणामध्ये मंत्र्याला आपल्या मंत्रिमंडळातून वगळलं असतं, जोपर्यंत त्यांना न्यायालय निर्दोष मानत नाही। बीडमध्ये बीड पॅटर्न जो आहे तो कशा प्रकारे या महाराष्ट्रात सुरू होता आणि अजूनही चाललेला आहे। ही धुळफेक सुरू आहे, तपास हा धुळफेक आहे, अजूनही तेच चालू आहे, वाचवण्याचेच प्रकार चालू आहेत आणि हे वाचवले जातील। खरे आरोपी आजही बाहेर आहेत। सुरेश धस बोलतात आणि नंतर माघार घेतात, त्यांना वरून दट्ट्या आला की माघार घेतात। सुरेश धस जर हिमतीने उभे राहिले असतील तर त्यांनी महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी आणि महाराष्ट्राला जो बीड पॅटर्नचा कलंक लागतो तो धुवून काढण्यासाठी एक आमदार म्हणून नव्हे तर या महाराष्ट्राचा मराठी नागरिक म्हणून त्यांनी आपली लढाई चालू ठेवली पाहिजे। बेडरपणे आणि निर्भयपणे आम्ही सगळे त्यांच्याबरोबर उभे राहू।